नेहमी कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यामुळे आणि गुन्ह्यांची उकल केल्यामुळे चर्चेत असलेलं मुंबईचं पोलीस दल सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे। मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी राकेश मारियांची नियुक्ती झाली खरी, पण त्यामुळे अनेक वादांना तोंडही फुटलंय। सेवा ज्येष्ठता डावलल्यामुळे विजय कांबळे नाराज झालेत आणि त्यांनी ठाण्याचं आयुक्तपद नाकारलंय। मुंबईच्या आयुक्तपदी असलेल्या अधिकाऱ्याहून कनिष्ठ अधिकारी ठाण्याच्या आयुक्तपदी नेमण्याचा प्रघात आहे। पण मारियांपेक्षा सेवा ज्येष्ठता असूनही आयुक्तपद न मिळाल्यानं कांबळे नाराज असल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे जावेद अहमदही मारियांच्या नियुक्तीनं नाराज झालेत। नाराज कांबळे आणि जावेद अहमद हे दोघंही रजेवर जाण्याचा निर्णय घेतलेले त्यांनी आणि रजेचा अर्ज त्यांनी पोलीस महासंचालकांकडे पाठवलाय, पण त्यामध्ये सुट्टीचा कालावधी मात्र नमूद केलेला नाहीये। आणि पोलीस आयुक्तपदी विजय कांबळे यांची नियुक्ती न केल्याबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी राज्य सरकारला चांगलंच फटकारलंय। पण पोलीस आयुक्तांची नेमणूक करताना पात्रता पाहिली जाते, जात नाही, असं गृहमंत्री आर पाटील यांनी स्पष्ट केलंय। तसंच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या या कायद्याप्रमाणेच झाल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलंय। माझी अतिशय जबाबदार व्यक्तीकडनं माहिती अशी आहे, जर तुम्ही राकेश मारियांची नियुक्ती केली नाही तर आम्हाला सरकारचा पाठिंबा काढायचा विचार करावा लागू शकतो। या स्तरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस का गेली हे मला कळत नाही। जे आस्थापना मंडळ आहे त्यांनी 3 नावांची शिफारस पॅनल तयार करून राज्य सरकारकडे दिलं होतं। अनेक गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने राकेश मारिया यांची आयुक्त पदावर नियुक्ती केली। याचा अर्थ अन्य कोणावर अन्याय केला असा होत नाही। कोणी माझ्याकडे तरी नाराजी व्यक्त केली नाही। पोलीस दलामध्ये काम करत असताना जात पात धर्म पक्ष असत नाही आणि आपण आता पोलीस दलामध्ये सुद्धा असे भेदभाव कोणी करायचा प्रयत्न करणं योग्य ठरणार नाही। आस्थापना मंडळाची बैठक झाल्यावरच आम्ही चर्चा केली। बैठक झाल्यानंतर नवीन कायदा आहे, यापुढे कुठल्याही पोलिसांच्या बदल्या व्हायच्या असतील तर त्या पोलीस आस्थापना मंडळ प्रस्तावित करेल। सकाळच्या बातम्यांमध्ये इथे वेळ झाली एका ब्रेकची आणि ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत